आज हस्ताक्षर दिन आहे. आम्हा डॉक्टरांना बरेच वेळा अक्षरावरून चिडवलं जातं. म्हणजे डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन फक्त केमिस्टच वाचू शकतो वगैरे, वगैरे जोक्ससुद्धा येतात. पण ते खोटं आहे. माझ्यासारखे अनेक डॉक्टर्स असतील ज्यांचं अक्षर खरंच सुंदर आहे आणि कुणीही वाचू शकतं. याचं श्रेय जातं आमच्या शिक्षकांना, ज्यांनी प्रत्येक सुट्टीत शुद्ध लेखनाचा गृहपाठ देऊन आमचं अक्षर सुधारलं. आपल्या वेळी तर शुद्ध लेखनाबद्दल आणि सुंदर अक्षराबद्दल एक्स्ट्रा मार्क्स असायचे. आठवतंय का तुम्हाला? आताच्या पिढीचं अक्षर सुधारण्याच्या बद्दल मला जराशी शंका वाटते. कारण त्यांचं बरचसं काम कॉम्प्युटरवर, लॅपटॉपवर, मोबाईलवरच होत असतं. गोष्टी कॉपी पेस्ट केल्या जातात. प्रत्यक्ष हातात पेन, पेन्सिल घेऊन ते किती लिहितात, हे जरा तपासून पाहायला हवं. माझी आई म्हणायची, "अक्षरावरून माणसाचा स्वभाव ओळखता येतो." आणि त्याचा मी अनेक वेळा अनुभव सुद्धा घेतलाय. पण विचार करून बघा, सुंदर अक्षरात लिहिलेला चेक, सुंदर अक्षरातलं प्रिस्क्रिप्शन किंवा एखाद्याला छान अक्षरात लिहून दिलेला अभिप्राय वाचायला मिळाला, तर किती बरं वाटतं आणि काम सोपं होतं. त्यामुळे उगीच कोंबडी चिखलातून येऊन पेपरवर नाचलीये, असं वाटावं, अशा अक्षरात लिहिलेले कागद जेव्हा माझ्यासमोर येतात ना, मला इतकं आश्चर्य वाटतं, की ह्या लोकांना लहानपणी आमच्यासारखे कडक शिक्षक मिळाले नसतील का? की ज्यांनी गृहपाठ करून आमचं अक्षर सुधारलं. तेव्हाचं जाऊ द्या, आता निदान पुढच्या पिढीकडून तरी शुद्ध लेखन लिहून त्यांचं तरी अक्षर सुधारूया. बघूया जमतंय का?